नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. अपमान सहन करू म्हणून दिलेला शाप आता माग घेता येणार नाही. प्रायश्चित्त म्हणून काय करावं लागल. हा निरोप अंतर्यामाने शमीक ऋषीने ओळखलं का असणारा पांडव कुलीन असणारा त्यांचा शेवटचा वंशज पांडव आहे. स्वर्गात होण्याला गेलेले आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित राजा चांगला निर्मळ रे, पण त्याला अशी दुर्बुद्धी का सुचली. कदाचित अनवधानी त्याच्याकडून पण तुझा शाप गेलाय. तो आता खरा ठरणार म्हणून पश्चात्ताने शृंगीला सुद्धा पश्चाताप झाला. हा किती गर्विष्ठ साधू आहे. मी याच्या झोपडीच्या द्वारापाशी आलो, पण यांनी माझं तिकडे स्वागत सुद्धा केलं नाही. म्हणून परीक्षित राजा धनुष्यबाण आपल्या प्रधानजीच्या हातात देतात आणि प्रधानजीला सांगतात, मी याचा जरा समाचार घेतो, कारण कली घुसलेला आहे परीक्षित राजाच्या डोक्यात. म्हणून परीक्षित तिथून उठतो आणि समोर येतात. साधूला असणारे शमीक ऋषी ध्यानस्थ जपत साधने तज्ञने, थांबा जरा, लई घाई करताय तुम्ही. कलीला फक्त हात नका लावत जाऊ, कारण कली पूर्ण अंगात घुसलेला आहे तुमच्या. हा काय जपतप करणारा आहे. हात करतात. हा आतणारा मला पाणी प्यायचे म्हणून कोणी साधू असू नाही तर कोणी असो त्याच्या दौराजवळ गेल्यानंतर पाणी तर मिळलंच पाहिजे ना. पण हा गर्विष्ठ उठत नाही. मी नगरीचा राजा आहे असा हात करून सांगायचं, मी राजा आहे. या साधूची समाधी व्यसनाधीन मनुष्यामध्ये तुला प्रवेश करता येईल कलियुगात. परीक्षित राजाने गंभीर स्वरूपात उत्तर द्यायची. जुगारीमध्ये जा, तिथं तुला थारा मिळेल. मदिरामध्ये जा, परीक्षित राजा म्हणतो, तिथं तुला थारा मिळेल. चोरीमध्ये जा, तिथं तुला थारा मिळेल. ज्या ठिकाणी लांछनस्पद स्त्रिया जन्माला येतात त्यांना वेश्या म्हणतात, त्या ठिकाणी तुला थारा मिळेल. पुन्हा कधी हात सोडायला लागला. एखादी चांगली गोष्ट तरी सांगा ना मला, मी तुमच्या नगरीतून जाईल. म्हणून परीक्षित राजा विचार करतात, समोर पाहतात, डोक्याला हात लावतात परीक्षित राजे. आता याला कुठं थारा द्यायचा. म्हणून आपल्या असणाऱ्या शरीराकडे पाहतात. परीक्षित राजा आपल्या शरीराकडे पाहतात. सुवर्ण रडीत असणारे रत्न अलंकार त्यांना दिसतात आणि सांगितलं, एकच गोष्ट चांगली आहे का, ह्या कलियुगात सगळ्यांना मोह हवस वाटणारं कांचन म्हणजे ते सोनं. त्या सोन्यामध्ये राहण्याचा तुला अधिकार देतो, पण माझ्या नगरातून ताबडतोब चालता हो आणि कली तिथून निघून जातो. धर्माला सोडतो आणि धरतीला सुद्धा सोडतो. जाते गे बाई उठून.